Yeah.
एक पाहत सायकाची पाहत
सावध त्यागुनी कारे नभा आवाज कमी श्रावणी फक्त हागे नको मला जास्त नको आवाज मला कमी करायच्या पेक्षा वाटलं तर फक्त शिट्टी नको आणि असा जास्त असा खनकला नाही पाहिजे जेणे मार हा कधी भय अट्टाहासी जब काळायचे झाले नाही मरणाची तव गाठोडी पदरी जिनी तुची वरी माप भरी मार हा कधी भया टहासी जब काळायचे झाले नाही तुका म्हणे धिग वाहती मार्ग तुका म्हणे धिग वाहती मार्ग अंगाले मग हलो निधी मार हाक देवा भय अट्टाहासी जब काळायसी झाले नाही सानंदमानंद बने वसंतम आनंद कंदम हतपाप वृंदम वाराणसीना नाथनाथम श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये पांडुरंगा करो प्रथम
तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या बळीन करावा अभेरू एक पाहतसा एकाची दहनी सावध त्या गुन्हेकारी नभा मारा हा कदेव भया टाहसी जव काळा ऐसी झाली नाही दुःखांकित्या पुण्यस्मरण रूपी सेवेकरता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्याची मूर्तिमंत पुतळी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री विठ्ठलाचे लाडके लढेवाळ आणि जिव्हाळ्याची भक्त विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाईंच्या गाथेतील उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाचा अत्यंत गोड अभंग असून या अभंगामधून विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाईंनी मानवी जीवन जगत असताना मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर मृत्यूच्या बाबतीमध्ये सावधानतेचा इशारा देणारा अभंग सेवे करता येईल. संपूर्ण शोकाकुल असणारा व्यवहारी परिवारातील एक आदर्श माता असणारी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी अत्यंत स्वच्छ निर्मळ पवित्र समाजपरोपकारी कुटुंबावरती चांगल्या प्रकारचे विचार आणि संस्कार धारा देण्याचं ज्यांनी आयुष्यभर काम केलं. हे करत असताना आयुष्यभर काळ्या मातेची सेवा करून कुटुंबाला एक चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा आदर्श ज्या मातेने ठेवला त्या मातेला जाऊन बरोबर आज 1 वर्ष परिपूर्ण जाते. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाची सेवा परिवाराच्या वतीने माझ्याकडे देण्यात आलेली त्या वैकुंठवासी गंगूबाई बाबा व्यवहारे पाठीमागे त्यांचा गोड परिवार त्याच्यामध्ये त्यांचे चिरंजीव आदरणीय श्री बापूजी बाबा व्यवहारे आदरणीय श्री अर्जुनजी बाबा व्यवहारे आदरणीय श्री तुकारामजी बाबा व्यवहारे आणि आदरणीय श्री मारुती बाबा व्यवहारे पाठीमागे त्यांची एक मुलगी मीराबाई भैरवनाथ पेटकर असा हा त्यांच्या पाठीमागला गोड परिवाराच्या वतीने सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत या अनुषंगाने मी छोटस वापुष्प समर्पित करण्याकरता विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाईंच्या गाथेतला गोड अभंग. पण सर्वप्रथम पुण्यस्मरणाची सेवा परिवाराच्या वतीने माझ्याकडे देण्यात आली. सेवा देण्याचं काम माझ्यापर्यंत निरोप पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं वारकरी संप्रदायाची साधना करत असताना माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय आमचे रमेशजी बावनकर त्यांच्या वतीने सेवेचं निमंत्रण दंडवत प्रणिपात इकडे हरिकीर्तन रूपी सेवेकरता साथ करण्याकरता परिसरातील पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाची धुरा समर्थपणे टाळाच्या माध्यमातून आपल्या खांद्यावरती पिलवणारा परिसरातील पंचक्रोशीतील टाळकरी वृंद दंडवत प्रणिपात माझ्याबरोबर उपस्थित असणारे माझे दोन्ही परमार्थ स्नेही माझे मित्र संगीत रत्न संगीत वैभव भजन सम्राट त्याच्यामध्ये आदरणीय श्री श्रीरामजी महाराजांची उपस्थिती दंडवत प्रणिपात. दुसरे माझे परमार्थ स्नेही माझे परम मित्र गायनाचार्य आदरणीय आमचे माऊली महाराज त्यांची उपस्थिती दंडवत प्रणिपात. इकडे माझे दोन्ही वारकरी संप्रदायातील परिसरातील गोड दोन्ही मृदंगवादक माझ्यावरती नितांत प्रेम करणारे इकडे परिसरातील पंचक्रोशीतील कमी वयामध्ये मृदुंग क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग भरारी घेतली आणि मृदुंगाच्या बाबतीमध्ये केवळ इंदापूर तालुक्यातच नाही महाराष्ट्रभर आज अग्रगण्यतेने ज्यांचं नाव घेतलं जाते माझे परमार्थ स्नेही माझे परम मित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट आदरणीय श्री गणेशजी महाराज जगताप आदरणीय महाराजांची उपस्थिती दंडवत प्रणिपात टाळी वाजवत सर्वांनी महाराज. इकडे दुसरे माझे परमार्थ स्नेही परम मित्र महाराष्ट्राचं वैभव असणारी महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट माझ्या हृदयस्थ आदरणीय श्री सूरजजी महाराज त्यांची उपस्थिती दंडवत प्रणिपात. इकडे आदरणीय आमच्या गणेश भाऊंच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ज्ञानोबाई तुकोबाईंचे विचाराचे तड गिरवण्याचं काम जे करतात आणि ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायाची धुरा भविष्यामध्ये ज्यांच्या खांद्यावरती समर्थपणे पेरवणारे असे माझे सर्व टाळकरी वृंद ज्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील श्री ज्ञानश्री वारकरी शिक्षण संस्था गुणीजन टाळकरी वृंद त्यांच्या पुढे दंडवत प्रणिपात पाठीमागे आमचे जबाबदारी इकडे ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाते मला दादांचं नाव माहित नाही त्यांची उपस्थिती आहे ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम केलं जाते. या ठिकाणी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे मला नाव त्यांचंही माहित नाही सांगा म्हणलं
त्यांची उपस्थिती त्यांच्या पुढे ही दंडवत प्रणिपात व्यापारी परिवाराच्या विनंतीला मान देऊन पारमार्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरीत उपस्थिती नामुल्लेख वेळ अभावी करणे शक्य आहे. समोर काही नजर टाकली तर परिसरातील पंचकृषीतील पारमार्थातील काही ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुनीय अशा श्रोता वर्गात उपस्थित आहे. तुमच्या पुढेही दंडवत प्रणिपात आणि वेळेचं बंधन पाळणारा कीर्तनकारी बरोबर 12ला या ठिकाणी फुलाचा कार्यक्रम करण्यामध्ये पूर्ण झाले. 11:15 वाजता त्याची मला जाणीव होईल आणि 12 वाजून 5 मिनिटांनी माझ्या या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेचा मी समर्पण करतोय. अनुसंधानी व्यवहार परिवाराच्या वतीने सेवेचं निमंत्रण माझ्याकडे पुण्यस्मरणाची सेवा माझ्याकडे. बऱ्याच वेळा पुण्यस्मरणाचं हरिकीर्तन करत असताना आमच्या मनामध्ये आणि समाजामध्ये एक द्विगुण अवस्था पाहायला मिळते. महाराज, आमच्या कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्तीचं आम्ही श्राद्ध घालावा का न घालावा? अध्यात्माचं जीवन जगणारा वर्ग तो श्राद्ध घालावा या माताशी ठाम निश्चय होती. पण विज्ञानवादाचं जीवन जगणारे काही मंडळी ती म्हणतात की महाराज, आमच्या कुटुंबातील मृत पावलेली व्यक्ती मृत पावली तर ती व्यक्ती कुठे गेली, तिचं काय झाले याचं आम्हाला काहीच माहिती नाही. मग 1 वर्षानंतर ते व्यक्तीच्या निमित्ताने आम्ही श्राद्ध का घालावा याच्याबद्दल संशय घेणारी काही मंडळी. या दोन्ही गोष्टीचं मी निरसन करतोय. श्राद्ध घालावा का न घालावा याच्याबद्दल मनामध्ये साशंकता आणू नका. याचं उत्तर एकच आहे, प्रत्येकाला आपल्या पितरांच्या आणि आई वडिलांच्या ऋणातून जर का मुक्त होईत असेल ना, याचं उत्तर एकच आहे, तर प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांचं अथवा पितरांचं श्राद्ध हे घालावाच. मी चकारांत शब्द टाकला. बरीचशी मंडळी म्हणते की महाराज, चकारांत शब्द टाकला की श्राद्ध घालावाच, पण याला पुरावा काय? मी पुराव्याविषयी बोलणारा वक्ता बरं का. मी याला पुरावा देणार आहे तो म्हणजे गरुड पुराणातला. कारण ज्यांनी गरुड पुराणाचा अभ्यास केला त्याला आपल्या पितरांच्या संदर्भात श्राद्ध का घालावा, श्राद्ध कधी घालावा, श्राद्ध कोणत्या अनुसंधाने घालावा, ते श्राद्ध कोणत्या तिथीला घालावा, श्राद्ध घातल्यानंतर त्याचा तोटा काय आणि श्राद्ध घातल्यानंतर त्याचा लाभ काय याचं सविस्तर चिंतन आपल्या गरुड पुराणामध्ये पाहायला मिळतं. पण धावत्या युगामध्ये आम्हाला एवढ्या मोठ्या गरुड पुराणाचा अभ्यास करण्याकरता वेळ नाही. मग महाराज, गरुड पुराणामध्ये तर त्याचा पुरावा आहे श्राद्ध घालावा, आणि गरुड पुराणाचा अभ्यास करण्याकरता आमच्याकडे वेळ नाही. आम्हाला गरुड पुराण कळलं पाहिजे. म्हणून माझ्या आधी हरिकीर्तनामध्ये कमी वेळामध्ये मी आज तुम्हाला संपूर्ण गरुड पुराण सांगणार आहे. ज्याला संपूर्ण गरुड पुराणाचं चिंतन करायचे आणि अभ्यास करायचे त्याच्याकरता संपूर्ण गरुड पुराणाचा दांडोळा घेण्याची गरज नाही. आज माझ्या हरिकीर्तनामध्ये श्राद्ध का घालावा याला पुरावा गरुड पुराणामध्ये. पण ज्याला गरुड पुराण जाणून घेते त्याच्याकरता माझ्या हरिकीर्तनामध्ये आज मी 6 शब्दामध्ये गरुड पुराण ठेवणार आहे. आणि ज्याला 6 शब्द कळाले त्याला संपूर्ण गरुड पुराण कळालं, आणि ज्याला गरुड पुराण कळालं त्याला पितरांचं श्राद्ध का घालावा हे कळल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज, त्या गरुड पुराणातले जाणून घेण्याकरता 6 शब्द जर का कोणते आहेत तर 6 शब्दाचं अत्यंत कमी वेळामध्ये मी चिंतन करतोय. पुन्हा एकदा सर्वांगाचा कान करा आणि कीर्तन लक्षपूर्वक ऐका. गरुड पुराणातले 6 शब्द कोणते इकडे पहा सर्वांनी, ऐका सर्वांनी. 6 शब्दामध्ये संपूर्ण गरुड पुराणे 6 शब्द कोणते आता ऐका. 2 कर्माचे सिद्धांत, 2 संस्काराचे प्रकार आणि 2 प्रकारचे मार्ग. पुन्हा एकदा मला तुमच्याकडून चांगल्या उत्तराची अपेक्षा आहे. शब्द किती झाले, कोणते कोणते? पुन्हा एकदा ऐका. 2 कर्माचे सिद्धांत, 2 संस्काराचे प्रकार आणि 2 मार्ग असे मिळून 6 शब्द झाले. आणि या 6 शब्दाला गरुड पुराण म्हटलं जातं. पण बरेच जाणकार म्हणले की महाराज, 2 कर्माचे सिद्धांत सांगितले ते 2 कर्माचे सिद्धांत कोणते, 2 संस्काराचे प्रकार सांगितले ते संस्कार कोणते, आणि 2 मार्गाचे प्रकार सांगितले ते 2 मार्ग कोणते. आता पुन्हा एकदा सर्वांगाचा कान करा, ऐका. पहिल्यांदा 2 कर्माचे सिद्धांत आले ते 2 कर्माचे सिद्धांत कोणते बारकाईने ऐका. 2 कर्माच्या सिद्धांतातला पहिला कर्माचा सिद्धांत आहे त्याला गरुड पुराणामध्ये वर्णन आले. पहिला कर्माचा सिद्धांत आहे त्याला म्हणावा आतुरकाली कर्म, आणि दुसरा कर्माचा सिद्धांत आहे त्याला आवर्तदेही कर्म म्हणावा. याला कर्माचे 2 प्रकार म्हणावा. संस्काराचे 2 प्रकार आले. त्याचा पहिला संस्काराचा प्रकार कोणता, पुण्याचा वाक्याने ऐका. प्रेत संबंधी संस्कार वेगळा, आणि दुसरा संस्काराचा प्रकार आहे त्याला म्हणावा पितर संबंधी संस्कार वेगळा. आणि शेवटी 2 मार्ग आले. पहिला मार्ग त्याला म्हणावा
देव मार्ग म्हणावा आणि दुसरा मार्ग त्याला म्हणावा यम मार्ग म्हणावा. या 6 शब्दाला गरुड पुराण म्हटलं जातं. वेळ फार कमी, पण बऱ्याच लोकांची मला उत्सुकता जाणवती. महाराज 6 शब्दातलं गरुड पुराण सांगितलं. 2 कर्माचे सिद्धांत, 2 संस्काराचे प्रकार आणि 2 मार्ग सांगितले. पण महाराज 2 कर्माचे सिद्धांत सांगितले. त्यातला पहिला कर्माचा सिद्धांत सांगितला आतुरकाली कर्म आणि दुसरा कर्माचा सिद्धांत सांगितला औददेही कर्म. पण महाराज आतुरकाली कर्म आणि औददेही कर्म नेमकं म्हणायचं तरी कशाला? एक 2 शब्दामध्ये व्याख्या करतो आणि पुढे जातो. पहिल्यांदा ऐका, आतुरकाली कर्म. आतुरकाली कर्म कशाला म्हणायचं? ऐका, फार कर्म श्रेष्ठ आहे असं गरुड पुराणामध्ये वर्णन आहे. आपण आयुष्यभर केलेलं पुण्य एका बाजूला आणि बारकाईने ऐका, आतुरकाली कर्म म्हणजे केलेलं पुण्य कर्म एका बाजूला. पण आतुरकाली कर्म नेमकं म्हणायचं तरी कशाला? आता ऐका, या देहातून प्राण बाहेर पडायच्या अगोदर 15 मिनिटं, 10 मिनिटं अथवा 5 मिनिटं जे सत्कर्म केलं जातं त्या सत्कर्माला गरुड पुराणामध्ये आतुरकाली कर्म म्हणावा. कशाला म्हणावा? देहातून प्राण बाहेर पडायच्या अगोदर 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं जे कर्म केलं जातं त्या कर्माला आतुरकाली कर्म म्हणावा. पण बरेच मंडळी म्हणते महाराज देहातून प्राण बाहेर पडायच्या अगोदर 10 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं सत्कर्म करावा. पण ज्याच्या देहातून प्राण बाहेर पडणारे ते सत्कर्म करण्याकरता तो जीवात्मा शुद्धीवरती पाहिजे. शुद्धीवरती नसतो, मग अशा व्यक्ती जीवात्म्याने सत्कर्म करायचं तरी कसं? याच्या करता गरुड पुराणामध्ये पर्याय आलाय. तो जीवात्मा जर कधी कर्म करण्याकरता शुद्धीवरती नसेल तर घरातल्या लोकांनी त्याच्याकडून ते सत्कर्म करून घ्यावा. पण कोणतं कर्म करून घ्यावा? त्याला 3 कर्म करण्याकरता सांगितले. ते जीवात्म्याकडून करून घ्यावा. 3 कर्म कोणते? पहिलं ऐका, कोणतं कर्म करून घ्यावा घरातल्या लोकांनी? असं म्हटलं जातं त्याच्या देहातून प्राण बाहेर पडायची वेळ आली की घरातल्या लोकांनी पहिलं कर्म करायचं. कोणतं कर्म करायचं? दादा अजून आवाज कमी कर माझा. तुझे पाठीमागे जो खणकतोय ना तो मला कर्कशपणा जाणवते आणि तो माझा आवाज ओळीतोय. मला कर्कश वरला करणं असं ना तो पूर्ण कमी करून टाक. त्याची काहीच गरज नाही आपल्याला. कुठं बाहेरच्या लोकांना त्रास नको, इथच्या लोकांना आवाज आला पाहिजे तो अजिबात नको. आता ऐका, पुन्हा एकदा ऐका. मी आतुरकाली कर्मामध्ये 3 कर्म करण्याकरता सांगितले. पहिलं कर्म कुटुंबातल्या लोकांनी जीवात्म्याकडून करून घ्यायचं. काय करायचं? ऐका बरं का, हे कर्म फार मोठे. त्याच्या देहातून प्राण बाहेर पडायला लागला की हे कर्म करून घ्यायचं. कोणतं कर्म करून घ्यायचं? ऐका, त्या घराण्याचा असणारा जो गुरु आहे त्या गुरुचं त्या जीवात्म्याला दर्शन घडवायचं. आणि मरण काळामध्ये जर का गुरुचं दर्शन घडलं तो जीवात्मा खऱ्या अर्थाने उद्धारापर्यंत जातो. मग गुरुचं दर्शन घडवायचं. मग काही म्हणतील की महाराज गुरु जर का दूरवरती असेल आणि गुरु जर का तिथपर्यंत येण्याकरता तयार नसेल तर आम्ही त्याच्याकरता काय करावा? दुसरा पर्याय दिला, घरातल्या लोकांनी गुरुपर्यंत जायचं, गुरुच्या चरणाची पाद पूजा करायची, गुरुच्या चरणाचं तीर्थ आणायचं आणि ते तीर्थ जीवात्म्याला प्राशन करण्याकरता द्यायचं. या कर्माला गरुड पुराणामध्ये आतुरकाली कर्म म्हणावा. गुरुचं दर्शन अथवा गुरुच्या चरणाचं तीर्थ प्राशन करण्याकरता देणे. आता काही म्हणतील की महाराज आमच्या घराला गुरुच नाही, मग त्याचं दर्शन कसं घडवायचं? हे जर का कर्म करता येत नसेल तर दुसरं कर्म करण्याकरता सांगितलं. ऐका, प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर आहे का नाही? देवघर पाठीमाग नाही नसा नका फुकाच्या माळा तरी हलवा करू. त्या देवघरामध्ये शालिग्राम आहे. आता याच्यामध्ये शासन काय? शालिग्राम देवघरात ठेवायचा का तुळशीमध्ये ठेवायचा? मला वेगळे कीर्तन करावं लागेल. त्या देवघरामध्ये शालिग्राम आहे. त्या शालिग्रामाचं दर्शन त्या जीवात्म्याला घडवावा. आणि नसेल शालिग्राम तर दुसऱ्याच्या घरी जा, त्याच्या शालिग्रामाला स्नान घाला आणि स्नान घातल्यानंतर शालिग्रामाचं तीर्थ त्या जीवात्म्याला प्राशन करण्याकरता द्या. या कर्माला गरुड पुराणामध्ये आतुरकाली कर्म म्हणावा. आणि याच्यातलं काहीच नाही जमलं तर शेवटचा पर्याय दिला, त्या जीवात्म्याने देहातून प्राण बाहेर पडायला लागला की भगवंताचं नामस्मरण करावा. पण नामस्मरण करण्याकरता तू जर का शुद्धीवरती नसेल तर घरातल्या लोकांनी त्याच्या कडेला बसा आणि भगवंताचं नामचिंतन करा. हे नामचिंतनाचे शब्द त्याच्या कानावरती पडले तो जीवात्मा उद्धारापर्यंत जातो. या कर्माला गरुड पुराणामध्ये आतुरकाली कर्म म्हणावा. वेळ कमी माझ्याकडं. हा कर्माचा पहिला सिद्धांत झाला. आता कर्माचा दुसरा सिद्धांत आला, त्याला म्हणावा औददेही कर्म. आता औददेही कर्म म्हणजे काय? ऐका, या देहातून प्राण बाहेर पडल्यानंतर देहाच्या संबंधाने जे जे कर्म केलं जातं
त्या कर्माला गरुड पुराणामध्ये औदधी कर्म म्हणावा. आता यातलं पहिलं कर्म देहातून प्राण बाहेर पडला की पहिला विधी येतो त्याला अंत्यविधी म्हणावा. पण तो अंत्यविधी कसा करावा याला नियम आहे. असं चिंतन आहे की ज्याच्या कुटुंबातली व्यक्ती मृत पावलेली शक्यतो त्याच्या मुलाने खऱ्या अर्थाने त्याला मुखाग्नी द्यावा. पण असं चिंतन आहे मुखाग्नी देत असताना मुलाच्या अंगावरती श्वेत वस्त्र असावा. कारण पांढरं वस्त्र परिधान करूनच मुखाग्नी देता येतो. आता शोकांती काय मुलं पॅन्टीवरती मुखाग्नी देतात. तो मुखाग्नी जर का दिला तर त्याचा आतारा विधी आता संघ पार पाडला जात नाही. म्हणून ज्याने मुखाग्नी देत आहे त्याच्याकरता त्याच्या अंगावरती श्वेत वस्त्र असावा. आणि तर नेहमी असं म्हणतो एखाद्या कुटुंबातील मृत व्यक्ती पावली तुमच्याकडे मृत पावली तर त्याच्याकरता कापड आणतात. किती मीटर आणतात तू पाठीमाग कापड किती मीटर आणतात? बरं पहिला प्रश्न तो सोडून द्या. आता दुसऱ्या प्रश्न उत्तर द्या. तुमच्याकडे मरत का कोण? नाही ही विचारलं पाहिजे. इंदापूर मध्ये मरतात ना. बरं आता दुसऱ्या प्रश्न उत्तर द्या. मेल्यानंतर त्याला कापड किती मीटर आणतात? आता इकडे गुड उत्तर आले मला. किती? 7 मीटर. आज मी याच्या विरोधात आहे. 7 मीटर आणायचंच नाही 11 मीटर आणायचं. का आणायचं माहिती का? 7 मीटर क्रेता करता ठेवा आणि 4 मीटर आहे ना त्याचे 2 भाग करा. त्यातलं 2 मीटर पहिल्यांदा मुलाला परिधान करण्याकरता द्या. मी 2 भाग सांगितले. मी म्हणत नाही गरुड पुराणामध्ये का काय माहिती का ज्या श्वेत वस्त्रावरती मुलाने मुखाग्नी दिला का नाही ते श्वेत वस्त्र त्याला पुन्हा घरी आणता येत नाही. म्हणून पहिलं कापड परिधान केले मुखाग्नी दिला की ते श्वेत वस्त्र तिथं टाका आणि दुसरं 2 मीटर शिल्लक राहिले ते त्याला परिधान करण्याकरता द्या. अशी जी विधी केले जातात त्या विधीला गरुड पुराणामध्ये औदधी कर्मामध्ये त्याचा समावेश असतो. आणि कितकटे माझ्याकडे तेवढा वेळ नाही. याला कर्माचे 2 सिद्धांत म्हणावा. आता मला संस्काराचे 2 प्रकार सांगायचे. पहिला संस्काराचा प्रकार आला इथं बारकाने ऐका. इकडे पहा इकडे पहा. नका कुणाला पाठीमागल्या लोकांना नका देऊ. आता ते नंतर येतात तर डिस्टर्ब करतात. काय ते काय शेवटी फुलं टाकण्यात घेतात. त्यांच्याकरता जागा पुरण्याची काही गरज नाही. आल्या लोकांना ऐकून द्या फक्त. आता बसून द्या त्यांना बाहेर नका येऊ दिली. आता ऐका ऐका. संस्काराचे 2 प्रकार. मी पहिला संस्काराचा प्रकार सांगितला प्रेत संबंधी संस्कार वेगळा. प्रेताच्या संबंधाने जे जे विधी केले जातात विधी या शब्दाला गरुड पुराणामध्ये संस्कार म्हटले जातात. जे जे विधी केले जातात त्याला प्रेत संबंधी संस्कार म्हणावा. आणि दुसरा आलाय पितर संबंधी. एक लक्षात ठेवा बरेच लोक म्हणतात आम्ही आमच्या पितरांचं आई वडिलांचं श्राद्ध घातलं की आम्ही मोकळं झालो. लक्षपूर्वक ऐका. जोपर्यंत तुमच्या माझ्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुम्हा आम्हाला पितरांचं स्मरण ठेवाच लागतं. आणि नाही ठेवलं तर त्याचे दोष सांगतात. पण पितरांचं स्मरण करावा त्यांच्या संबंधाने संस्कार पार पडावे. पण कोणत्या कोणत्या तिथीला 3 तिथी आल्या. ऐका. पितरांच्या संबंधाने पहिली तिथी येत असते त्याला पुण्य स्मरण म्हणतात. दुसरी तिथी येते त्याला अक्षय तृतीय म्हणतात. आणि तिसरी तिथी येते तिला म्हणतात पितृपक्ष. जीवाने वर्षभरातून 3दा तरी आपल्या पितरांचं या 3 दिवशी काय करावा स्मरण करावा. याला पितर संबंधी संस्कार म्हणतात. आणि पितर संबंधी संस्कार यथासंग जर का नाही पार पाडला तर मग मात्र आमचे तुकोबराय म्हणतात
पितरांचा दोष त्या कुटुंबाला लागतो. म्हणून पितर संबंधी संस्कार प्रत्येकाने पार पाडावे. संस्काराचे दोन प्रकार झाले. वेळ कमी माझ्याकडं, मी शेवटी सांगितले होते गरुड पुराणामध्ये मार्गाचे दोन प्रकार आले. एक मार्ग आला, आपण मेल्यानंतर सत्कर्म असन तर देव मार्गाने जाईल, आणि सत्कर्म नसन तर दुसरा मार्ग सांगितला यम मार्ग. म्हणून मेल्यानंतर प्रत्येकाला एक तर देव मार्ग आहे, आणि नाही भेटला तर यम मार्ग आहे. या 6 शब्दाला गरुड पुराण म्हटलं जातं. आणि या गरुड पुराणामध्ये हे संस्कार पार पाडावेच लागतात, आणि नाही पार पाडले, मी चिंतन करून गेलो की त्यांचा दोष लागतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांच्या निमित्ताने गरुड पुराणामध्ये सांगितले तसं विधी यथासांग पार पाडाव्यात. आणि एक लक्षात ठेवा, त्या मुलाने जर का या विधी जर का नाही पार पाडल्या तर सामान्य लोक त्या मुलाचा तिरस्कार करतात, नवल नाही. बारकाईने ऐका, ज्या मुलाने आपल्या आई वडिलांचा विधी यथासांग पार पाडला नाही, सामान्य लोक तिरस्कार करतात, नवल नाही. पितर सुद्धा त्याचा तिरस्कार करतात, नवल नाही. एक भागवतामध्ये अत्यंत गोड कथा आली. ज्याने आपल्या आई वडिलांचं श्राद्ध घातलं नाही, स्मरण उपकार ध्यानात ठेवलं नाही, अशा मुलांचा तिरस्कार कोण करतं, असे गोड कथा आली. असं म्हटलेलं. काय झालं, एका स्मशानभूमीमध्ये प्रेत जळत असताना प्रेताच्या कडेला एक बाई बसलेली होती. साधूचं मार्गाक्रमण झालं, आणि साधूने जाता जाता पाहिलं या भयानक अशा स्मशानभूमीमध्ये प्रेत जळत असताना या प्रेताच्या कडेला कोण बाई बसली. म्हणून साधूने तिच्याकडे पाहिलं. साधूने विचारलं तू कोण आहे म्हणून. त्या बाईने साधूच्या चेहऱ्याकडे पाहिलं, आणि साधूच्या चेहऱ्यावर तर तेज पाहून ती लाजली, आणि तिने मान खाली घातली. साधूने पुन्हा विचारलं तू कोण आहे म्हणून. मग तिला वाटलं साधूचा अवमान केल्यासारखं होईल, आणि मग तिने मान खाली घातली. साधूला उत्तर दिलं, महाराज, या स्मशानभूमीमध्ये राहणारी मला चांडाळी म्हणतात. साधूने विचारलं तू इथे काय करते. चांडाळीने उत्तर दिलं, महाराज, ही स्मशानभूमी माझी राहण्याची जागा आहे. पण साधूने विचारलं राहण्याची जागा आहे, पण तू आता या स्मशानभूमीत प्रेत जळते, पण या प्रेताच्या कडेला बसून काय करते. त्या चांडाळीने उत्तर दिलं, महाराज, या स्मशानभूमीत राहत असताना या जागेवरती बसून मी माझं अन्न शिजवती. अन्न शिजवती म्हटलं तर साधूला वाटलं की अन्न असावा. पण जात असताना साधूने तिच्या अन्नाकडे पाहिलं. ते शिजवणारं अन्न साधूला जरा विचित्र वाटलं. मग साधूने विचारलं, नेमकं तू अन्न शिजवती, पण तुझं अन्न काय. त्या चांडाळीने उत्तर दिलं, महाराज, स्मशानभूमीमध्ये राहणारी चांडाळी तुमच्यासारखं अन्न खात नाही, मग तुझं अन्न काय. ती चांडाळी म्हणली, महाराज, या स्मशानभूमीमध्ये राहत असताना या स्मशानभूमीमध्ये मी कुत्र्याचं मांस शिजवती. साधूने विचार केला, एक तर स्मशानभूमी, 2 नंबर ही चांडाळी, आणि हिचं अन्न काय, कुत्र्याचं मांस आहे. अत्यंत अपवित्र जागा आहे, थांबण्यामध्ये अर्थच नाही. साधू निघणार, पण साधूने पाहिलं ही चांडाळी कुत्र्याचं मांस ज्या भांड्यामध्ये शिजत होती, ती भांड जरा विचित्र वाटलं. मग साधूने विचारलं चांडाळीला, कुत्र्याचं मांस कोणत्या भांड्यामध्ये शिजवती. ती चांडाळी म्हणली, महाराज, कुत्र्याचं मांस तुमच्यासारखं सामान्य भांड्यात शिजत नाही, मग भांड कोणतंय. ती चांडाळी म्हणली, महाराज, आताच एक प्रेत जळले, आणि त्या प्रेताची कवटी पडली, त्या कवटीमध्ये कुत्र्याचं मांस मी शिजवती. मग तो साधूने विचार केला, आता थांबण्याचा अर्थ नाही. कुत्र्याचं मांस, स्मशानभूमी, चांडाळी माणसाच्या कवटी शिजवती, आता निघावा. पण जात असताना साधूने पाहिलं कुत्र्याचं मांस ज्या माणसाच्या कवटीमध्ये शिजवते ना, पण त्याच्याकरता लागणारा निखारा जाळ कुठून आणला. मग साधूने विचारलं, तेव्हा ती चांडाळी म्हणजे, महाराज, याच्याकरता निखारा कुठून आणलाय. हे प्रेत जळते ना, त्या प्रेत जळते ना, त्याचे 3 लाकडं काढल्या, ते चुलीमध्ये टाकल्या, आणि त्याच्यामध्ये कुत्र्याचा मांस मी शिजवती. मग आता साधूने विचार केला, थांबण्याचाच अर्थ नाही, निघावा. पण जात असताना साधूने पाहिलं कुत्र्याचं मांस ज्या भांड्यामध्ये शिजत होती, ती शिजवण्याकरता लागलेलं गंगेचं पाणी कुठून आणले. मग साधूने विचारलं, तेव्हा ती चांडाळी म्हणली, महाराज, गंगेच्या पाण्यामध्ये कुत्र्याचं मांस शिजत नाही, मग पाणी कुठून आणले. ती चांडाळी म्हणली, महाराज, ते तुम्हाला कळणार नाही, पण सोप्या शब्द सांगते, याला गंगेचं पाणी लागत नाही शिजवण्याकरता, मग पाणी कोणते. ती चांडाळी म्हणली, महाराज, जिला पहिल्या दाराची म्हटली जाते ना. तुमचा चेहरा सांगू गेला, तुम्हाला कळलं मला वाटते. जिला मदिरा म्हटली जाती, जिला दारू म्हटली जाती, त्या दारू मध्ये मदिरेमध्ये कुत्र्याचं मांस मी शिजवती. आता साधूने विचार करा, थांबण्याचा अर्थ नाही, अपवित्र जागा ही.
पण जात असताना साधूने पाहिलं एवढं अपवित्र आणलं ते चांडाळीने काहीतरी झाकण टाकून ते झाकलं होतं. मग साधूने विचारलं झाकण कोणतं आहे? ती चांडाळी म्हणली महाराज माझ्या डाव्या पायातली चप्पल काढली आणि उलटीने त्याच्यावरती टाकलेली झाकण म्हणून. साधूने विचारलं का? ती चांडाळी म्हणली महाराज माझ्या या अन्नाला कुणाची दृष्टी लागू नये याच्याकरता अन्न टाकलेले. आणि मग साधूला जर हसू आलं. साधू विचाराले चांडाळे कुत्र्याचं मांस आहे, दारूमध्ये शिजवती, माणसाची कवटी आणली, प्रेताच्या लाकडाचा निखारा केलेला आहे, स्मशानभूमीत राहती आणि तू चांडाळे तुझ्या अन्नाकडे कोण पाहिजे आणि या अन्नाला कुणाची दृष्ट लागल? आता चांडाळीने उत्तर दिलं माझा दृष्टांत संपला, हा दृष्टांत प्रत्येकाने घरी घेऊन जा. त्या चांडाळीने सांगितलं महाराज माझ्या या अपवित्र अन्नाला कोणाची दृष्ट लागत नाही, पण खरं सांगू का महाराज एका माणसाची दृष्ट लागते. साधूने विचार केला ज्या अन्नाकडे पाहत नाही आणि दृष्ट लागते पण कोणाची दृष्ट लागत असावा. आता साधूने तिला प्रश्न केला तेव्हा ती चांडाळी म्हणली महाराज माझ्या अन्नाकडे कुणी पाहत नाही आणि दृष्ट लागत नाही पण एकाची दृष्ट लागते. कोणाची लागते? तेव्हा त्या चांडाळीने उत्तर दिलं या उत्तराखाली अंडरलाईन करा आणि दृष्टांचं घरी घेऊन जा. प्रत्येक जण आपल्या आई वडिलांचं श्राद्ध लागल्याशिवाय राहणार नाही. त्या चांडाळीने उत्तर दिलं महाराज एकाची दृष्ट लागते. कुणाचे? तेव्हा चांडाळी म्हणते महाराज ज्या मुलाने आई वडिलाच्या पोटी जन्म घेतला नाही पण आई वडिलाच्या उपकाराला विसरला आणि आई वडिलाचं श्राद्ध घालत नाही अशा दृष्टाची नजर माझ्या अन्नाला लागते मग त्याला सुद्धा माझ्या अन्नाच्या जवळ येऊन देवत नाही. एवढी त्याची गती भयानक आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचं श्राद्ध घालावा. आणि एक लक्षात ठेवा श्राद्ध का घालावं माहिती का? कारण ज्या अर्थी त्यांचं श्राद्ध झाले म्हणजे आपलं सुद्धा श्राद्ध होणार आहे का नाही? पण नाही कळलं जरा सोप्या शब्दात बोलू. सोप्या शब्दात तुम्ही मारणारे का राहणारे? जाऊन त्या मागे चिर टाकलं जरा पाठीमाग निवांत बसलाय. मारणारे का राहणारे? ते बाबाचा ओरत बघायला तयार नाही. जाऊन द्या जरा इकडे पाठीमाग कोपऱ्यात आजी वगैरे बसले आमच्या आजी मारणारे का राहणारे? तो का त्या शेवटच्या आजीने तोंडाला पदर लावला आणि मला म्हणती मुळगी मरण नावाचा शब्द एवढा भयानक आहे त्याचा स्वीकार करा अथवा न स्वीकार करा अथवा न करा. मृत्यू हा प्रत्येकाला या मृत्यू लोकात निश्चित आहे. त्याचा आठव ठेवा अथवा न ठेवा. काय माहिती का तो मृत्यू प्रमाण देण्याकरता माझ्याकडे तेवढा वेळ नाही. जगाचा बाप जरी आला येथे गुरु नाही आले अवतार देवाला सुद्धा राहता येत नाही. याच्यापेक्षा सोपा शब्द वापरू का? ज्या हरिभक्तावरती जगाचा बाप प्रेम करतो हरिभक्त जरी समाजामध्ये आला हरिभक्ताला सुद्धा राहता येत नाही आणि जीव जरी आला तरी जीवाला सुद्धा राहता येत नाही. महाराज मग या मृत्यू लोकांमध्ये येणाऱ्याला प्रत्येकाला जावं लागतंय. का जावं लागतंय याचं काय उत्तर आहे का? एका हिंदी पदामध्ये त्याचं उत्तर आलं. तुम्हाला मला का जावं लागतंय त्याचं उत्तर दिलं. थोडस याचं उत्तर देताना त्यांनी म्हणावा हे मन मुसाफिरा निकलना पड़ेगा हे मन मुसाफिरा निकलना पड़ेगा काला कुटी खाली करना पड़ेगा हे काला कुटी खाली
जीवन मुसाफिरा निकलना पडेगा. ते हिंदी पदामध्ये वर्णन करताना म्हटले, तुम्हाला मला मुसाफिर म्हटलेले. काय म्हटलेले? मुसाफिर या शब्दाचा अर्थ होतो प्रवासी. आणि तुमच्या माझ्या प्रवासाला सुरुवात झाली जन्माला आल्यापासून आणि प्रवासाची परिपूर्णता झाली मृत्यूनंतर. मग जन्म आणि मृत्यूच्या मध्ये या मुसाफिराचा प्रवास चालू आहे. पण प्रवासामध्ये त्याला साधन मिळे देहरूपी पर्णकुटीचं. जोपर्यंत देहरूपी पर्णकुटीमध्ये प्राण आहे तोपर्यंत तुमचा माझा प्रवास चालू आहे. पण देहरूपी पर्णकुटीचा प्राण बाहेर पडला की तुमचा माझा प्रवास संपला. आता एक उत्तर द्या. देहरूपी पर्णकुटीचा प्राण बाहेर पडला म्हणजे या देहातून प्राण बाहेर पडला. आता मला उत्तर द्या, तुमचा माझा मुक्काम कुठं पुढे? देहातला प्राण बाहेर पडला मुक्काम पुढे. बरं नाही लक्षात आलं? जरा सोप्या शब्दात बोलतो. नाहीच कळलं तर तुमचा माझा मुक्काम कुठे माहितीये? एक उत्तर द्या. काय माहितीये का? असं म्हटलेले, जोपर्यंत फुलामध्ये सुगंध तोपर्यंत फुलाला किंमत आहे. भुईमुगाची शेंगे जोपर्यंत शेंगा नाही तोपर्यंत त्या भुईमुगाच्या शेंगाला किंमत आहे. आणि शेवटचं वाक्य आहे का, या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत तुम्हाला आम्हाला किंमत आहे. पण पुढचंही वाक्य घेऊन जा. फुलाचा सुगंध संपला, फुलाचा मुक्काम उकाड्यावरती. भुईमुगाची शेंगे शेंगाला बाहेर पडला की त्याचा मुक्काम तारपड्याचा चुलीमध्ये आहे. आणि तुमच्या माझ्या शेळाचा प्राण बाहेर पडला की तुमचा माझा मुक्काम हे लक्ष्मी प्राण बाहेर पडला की तुमचा माझा मुक्काम येतो. म्हणजे कुठे? स्मशानभूमीत. आणि एक लक्षात ठेवा, एक दिवशी प्रत्येकाला स्मशानभूमीचा मुक्काम करायचा. माना अथवा न माना प्रत्येकाला. काय माहितीये का, ज्याला स्मशानभूमीत एक दिवशी मुक्काम करायचं हे कळलं का नाही, तो सरळ जगल्याशिवाय राहत नाही. मी तुमची उदाहरण देणार नाही, माझं वैयक्तिक उदाहरण देणार. ज्याला सरळ जगायचंय, ज्याला वाकड्यात करायचं नाही, सरळ जगायचे, त्या माणसाने दिवसभरात कुणाचं नाही दर्शन केलं तरी चालेल, पण तेवढ्या जागेचं दर्शन करायला विसरू नका. कोणती जागा? तुमचं जमलं. माझं वैयक्तिक सांगतो, मी दररोज वर्ष श्राद्धा करता आणि काल्याच्या कीर्तना करता घर सोडितो. तर ती घर सोडित असताना आमचं काय होतं, रात्री कीर्तनाला उशीर आणि सकाळी लवकर उठायला उशीर झाला की त्या गडबडीमध्ये उरकायच्या नादामध्ये काय होतं, उरका उरकी करत असताना आमच्या घरामध्ये छोटस देवघर आहे. ते गडबडीत आमच्या घरात देवघर आहे. त्या देवघरात देवाचं दर्शन करायला मी विसरतो कधीतरी, नाही माझ्या लक्षात राहत. आणखी बाहेर पडलो की ती ज्योतिबाचं मंदिर आहे, त्या ज्योतिबाचं दर्शन करायला मी कधी कधी विसरतो. आणखी थोडस पुढे गेलो की गणपती बाप्पाचं मंदिर आहे, ते पण दर्शन करायला मी चुकतो. आणखी पुढे गेलो जगदंबा मातेचं मंदिर आहे, ते पण दर्शन करायला मी चुकतो. पण सगळे दर्शन मी चुकतो. पण गावाच्या बाहेर पडत असताना शेवटच्या टर्नला एक जागा आहे, त्या जागेचं दर्शन करायला मी कधी विसरत. कोणती जागा आहे? तिला मी दर्शन करायला कधी विसरत नाही. का माहितीये का काय होतं, मी तिथं आलो का नाही आपोआपच माझ्या गाडीचं स्पीड कमी होतं. आणि गाडीचं स्पीड कमी झालं की माझ्या लक्षात येतं, मी गाडीची काच खाली घेतो. आणि गाडीची काच खाली घेतलं की मी त्या स्मशानभूमीकडे पाहतो. आणि मी तिच्याकडे बघितलं की ती स्मशानभूमी माझ्याकडे बघते. आणि तिने माझ्याकडे बघितलं की ती स्मशानभूमी मला तिकडून सांगते. काय सांगते माहिती का? स्मशानभूमी मला सांगते, मला म्हणते, महाराज दिवसात 2 नाही 3 कीर्तन कर. 2 नाही 3 कीर्तन कर. पण किती जरी पळाला तरी एक दिवशी शेवटी तुला कुठे यायचंय. आणि हे ज्याला कळलं का नाही तो सरळ जगल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक दिवशी स्मशानभूमीची वाट प्रत्येकाला चालायचंय. पण शोकांत का काय, बऱ्याच लोकांना स्मशानभूमीत गेल्यानंतर कळतं मला इथे येत होतं आणि मी ज्यांच्या करता केलं आज माझ्या कामाला कुणी चाललं नाही. आणि मग त्यांनी स्मशानभूमीत प्रेत जळत असताना त्यांनी म्हणावा नाही रे
शेवटी आपलं कुणीच नाही, प्रत्येकाला एक दिवशी त्या स्मशानभूमीत जायचे आणि एकट्यातच प्रेत जळणारी आणि एकटाच तिथे राहणारी, शेवटी त्याच्या कामाला कोणी येणार नाही. मग नाथाने म्हणावा, अरे ज्यांच्यावरती भरवसा आहे, अरे ते तरी कामाला येतात का? कोण कामाला येत नाही? नाथाने म्हणावा, बहीण कुणाची ही भाव कुणाचा, कोण कुणाची सगी नाथ महाराज म्हणतात की प्रत्येक रक्षाबंधनाला न चुकवता येणारी बहीण आज मृत्यूच्या शिळेवरती गेल्यानंतर त्याच्या कामाला येत नाही. अरे त्याच्या खांद्याला खांदा देऊन संसाराचा गाडा हाकला, तो भाऊ कामाला येत नाही. जिच्यावर आयुष्यभर संसार केला पत्नी कामाला येत नाही, मुलं बाळ कामाला येत नाही. का? कारण एकट्याला येते आणि जायचंय मात्र एकट्याला. मग काही लोक म्हणतात, महाराज मृत्यू तेवढं भयानक वर्णन केलं, मृत्यू येणारे पण महाराज आम्हाला जर का आमचा मृत्यू कळाला तर आम्ही आमचा मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न करू, पण आम्हाला मृत्यू कळला पाहिजे. एक लक्षात ठेवा, शास्त्रामध्ये त्याच्याकरताही तरतूद आली. तुम्हाला मृत्यू कळतो, फक्त तो जाणता आला पाहिजे. आणि ज्याला कळाला, पण एक लक्षात ठेवा, कळाला तरी मृत्यू मात्र चुकवता येत नाही. ऐका, तुमचा माझा मृत्यू जर काय येणार असेल तर 6 महिने अगोदर तुम्हाला आम्हाला पहिलं लक्षण कळतं. बरं काय नाही का? ज्याला मृत्यू येणार आहे 6 महिने अगोदर लक्षण कळतं आणि हे लक्षण ज्याला कळलं त्याला सावध होता येतं. पण 6 महिने अगोदर मृत्यू कळतो. हे लक्षण जर कुठं आलं? ऐका, महाभारतामध्ये जन्मेजय राजाला मृत्यू येत असताना 6 महिने अगोदर पहिलं लक्षण सांगितलं. ते लक्षण मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त विनंती करतो, एवढं लक्षण ऐकल्यानंतर घरी गेला कोणी प्रयोग करू नका आणि घाबरू नका. एवढं काम 6 महिने अगोदर मृत्यू येणार आहे, ओळखायचं कसं? इकडे पहा, जन्मेजय राजाला मृत्यूचं पहिलं लक्षण सांगितलं 6 महिने अगोदर. कसा मृत्यू ओळखायचा? इकडे पहा. काय झालं, ते येत असताना गणेश महाराज आम्ही प्रवासात चुकलो जराशी आणि ती गाडी एवढी फिरली इंदापूरमधून की माझ्या जरा दिशाभूल झाल्या जराशी. मला थोडीशी मदत करा. इकडे पूर्व दिशा कोणती? फक्त मला इकडे ते का. आता इकडे पहा, 6 महिन्यापूर्वी मृत्यू कसा ओळखायचा? महाभारतात लक्षण आले, फक्त घाबरू नका. ऐका, इकडे पूर्व आहे ना, बरोबर आहे ना? आता ऐका, मृत्यू कसा ओळखायचा? आता उद्या पूर्वेला दिवस उगवला की काय करा? पूर्वेला पाठ करा आणि पश्चिम दिशेला चाला. ऐका, पूर्वेला पाठ करा आणि पश्चिमेला चाला. आता मला उत्तर द्या, पूर्वेला पाठ केलं पश्चिमेला चालू लागलो, पूर्वेला दिवस उगवल्यामुळे तुमची माझी सावली कोणत्या दिशेला पडायला पाहिजे? गुढ उत्तर आले इकडे स्टेजवरती. पुढं पश्चिमेला. ऐका, पूर्वेला पाठ केली आणि पश्चिमेला चालू लागला की पूर्वेला दिवस उगवल्यामुळे तुमची माझी प्रत्येकाची सावली पश्चिम दिशेला पडली पाहिजे. पण ज्याचा मृत्यू 6 महिन्यावरती आलेला आहे, आता ऐका, ज्याचा मृत्यू 6 महिन्यावर आलेला आहे अशा माणसाची सावली पश्चिम दिशेला न पडता त्याची सावली दक्षिण दिशेला पडली की ओळखायचं 6 महिन्यावर आपला मृत्यू आलेला. किती महिन्यावरती? 6 महिन्यावरती. आता काय म्हणते महाराज, की 6 महिने आमचं निघून गेलं. जरा याच्यापेक्षा जवळ सांगा. आता जन्मेजय राजाला महाभारतामध्ये 3 महिन्यावरती मृत्यू कसा ओळखायचं? आता 3 महिन्या मृत्यू कसा ओळखायचं? बारकाने ऐका, मृत्यू कसा ओळखायचा? आता इथे जवळ नदी आपल्याला जवळ येते ना, उजनी किती लांब आहे? 2 किलोमीटर आहे. आता ऐका, 3 महिन्या मृत्यू कसा ओळखायचा? आता माझं कीर्तन झालं की ज्याला मृत्यू ओळखायचं काय करा,
नदीच्या जवळ जा, लय जवळ नका जाऊ, गुडघीच्या पाण्याचा, नाही तर 3 महिने लागायचं नाही. गुडघीच्या पाण्यामध्ये जा, आणि गुडघीच्या पाण्यामध्ये गेलं तर पाणी आता सध्याला स्वच्छ आहे. त्या पाण्यामध्ये जर का आतमध्ये पाहिलं तर आपल्याला आपलं काय दिसलं, काय दिसत? ऐका, पाण्यामध्ये पाहिलं की आपल्या प्रत्येकाला शरीराचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. पण ज्याचा मृत्यू 3 महिन्यावरती आलेला आहे अशा माणसाने जर का पाण्यामध्ये पाहिलं तर त्याला पूर्ण शरीर दिसलं, पण त्याचं मस्तक दिसणार नाही. आणि मस्तक नाही दिसलं तर ओळखायचं आपला मृत्यू 3 महिन्यावरती आलेला आहे. 3 महिन्यावरती. आता काही म्हणतील महाराज आमचं 3 महिन्यापूर्वी निघून केलं, याच्यापेक्षा जवळ. आता शेवटचं लक्षण सांगितलं, 15 दिवसावरती मृत्यू कसा ओळखायचा. आता ऐका, कीर्तन झालं, आपापल्या घरी जा आणि आंघोळीच्या बाथरूम मध्ये जा आणि आंघोळ करण्याकरता बसा, असं लक्षण ओळखायचं. आंघोळ करण्याकरता बसलो आणि बादली भरून घेतली, आखी बादली डोक्यावरती बसली आंघोळ करताना. ऐका, पण आंघोळ करत असताना ज्याचा मृत्यू 15 दिवसावरती आलेला आहे अशा माणसाने आंघोळ करत असताना किती जरी बादली भरून अंगावरती बसली तर ज्याचं दोन्ही खांद इकडे पाय, ज्याचं दोन्ही खांद आणि छातीचा माथा भाग वारटा राहिला की त्याने ओळखायचं माझा मृत्यू 15 दिवसावरती. काही म्हणते 15 दिवस निघून गेले, वेळ कमी आल्याचं. आमचा मृत्यू 9 दिवसावरती सांगा. ज्ञानोबा म्हणतात 9 दिवसावरती मृत्यू कसा ओळखायचा. कानात बोटं घाला, आवाज नाही आला तर 9 दिवसात जाणारी. याच्यापेक्षा कमी माऊली म्हणतात की डोळे घट्ट पकडा, आतमध्ये जर कशा बोलबोलनिगा नाही दिसल्या तर मृत्यू 7 दिवसावरती. याच्यापेक्षा कमी आहे का 5 दिवसावरती मृत्यू कसा ओळखायचा. कीर्तनात बसल्या बसल्या काय करा, फक्त असं वर बघा, ती वर बघितली आपापली भोवई दिसती, बघा वर दिसती का, लगेच मला प्रयोग करू, ती भोवई दिसती का बघा. आणि आपली भोवई जर का आपल्याला नाही दिसली तो ओळखायचा मृत्यू 5 दिवसावरती आलाय. आणि आता बारकाई आहे का, बसल्या बसल्या असं तिरक बघा, ती तिरक बघितलं की नाकाचा शेडा दिसतोय, नाही तुमचं जाऊन मला दिसतोय का बघून द्या पाहिजे. नाकाचा शेंडा दिसतोय, पण ज्याला नाकाचा शेंडा दिसत नाही, इकडे पहा, ज्याला नाकाचा शेंडा दिसत नाही त्याने ओळखायचं उद्या मी नाश्ता करण्याकरता शिल्लक राहणार नाही. नाकाचा शेंडा नाही दिसला तर ओळखायचं नाश्ता करण्याकरता उद्या शिल्लक राहणार नाही. पण ऐका, ही लक्षणं साधूची आणि पहिली लक्षणं ती आली ती महाभारतात प्रत्येका करता येत. काय हा मृत्यू जरी कळाला, मृत्यू चुकवता येत. आणि आमच्या तुकोबाईने पाहिलं एवढं मृत्यूच्या बाबतीमध्ये आम्ही सावध येतोय, पण लोक मृत्यूच्या बाबतीमध्ये सावध होण्याकरता तयार नाहीत. आणि मग आमच्या तुकोबाईला राग आला. तुकोबाई म्हणतात अरे मृत्यू निश्चित आहे का, मृत्यूच्या बाबतीमध्ये एवढं गाफील आहे, येणार आहे. जगाच्या बापाला आला, हरिभक्ताला आला, सामान्याला आला, एवढ्यानं मृत्यू आला. आणि मग तुम्ही मृत्यूच्या बाबतीमध्ये एवढं गाफील काय. मग काही विचारलं महाराज मृत्यू काय नाही, कारण तुकोबाई म्हणतात त्याला पुरावा आहे का. आजपर्यंत तुम्ही अनेकांची दहनं पाहिली, अनेकांच्या अंत्ययात्रा पाहिल्या, अनेकांच्या चितेला आग लावलेली पाहिली. तुकोबाई म्हणतात जे अर्थी त्यांच्या दहनाला गेला त्यांच्या चितेला आग लावलेली पाहिली. तुकोबाई म्हणतात त्यांचं दहन झालं म्हणजे तुमचं सुद्धा दहन होणार आहे, याच्यातून सावध व्हा. अभंगाचं पहिलं
गुणेमध्ये सावधानतेचा इशारा दिला. तुकोबारा म्हणतात का सावधत नाही, सावधत्या गुणे कारे नभा. का सावध होत नाही तुकोबारा म्हणतात का? एक पाहत असा एकाची दहनी. तुकोबारांनी प्रश्न केला बरं का तुम्हा आम्हाला. काय प्रश्न केला? एक पाहत असा एकाची दहनी. तुकोबारा म्हणतात आतापर्यंत किती त्याची दहन पाहिली नाही, दहन कळली. अंत्ययात्रेला गेले का कोणाच्या? अनेकांच्या गेल्यात. नुसते अंत्ययात्रा नाही, अनेकांच्या चितेला आग लावलेली पाहिली. स्मशानभूमीत गेलो, मग तुकोबारा म्हणतात अरे त्यांची दहन झाली, त्यांच्या अंत्ययात्रेला गेला, त्यांच्या चितेला आग लावलेली पाहिली. मग तुकोबारा म्हणतात एवढ्यांची जर का दहन झाली, अंत्ययात्रा निघाल्या, तुकोबारा म्हणतात की त्याच्या पाठीमागं तुझी सुद्धा दहन होणारी अंत्ययात्रा. सावध त्या गुणे कार्य नव्हा. वेळ माझ्याकडे संपली, कधीतरी योग आला इथून पुढे आपण दुसऱ्या कीर्तनाला सुरुवात करू. मग सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. आणि मग काही लोक 12:01 गणेश महाराज सावध झाले. आणि मग त्यांनी तुकोबारांना विचारलं, तुकोबारा 12:01 आम्ही सावध झालो, मूर्ती आली आम्हाला कळलं, पण आता सावध झालोय, पण महाराज मग आता वेळ आमच्या हातामध्ये कमी राहिली, मग कमी वेळेमध्ये आम्ही सावध झाले, त्या मृत्यूच्या तावडीतून सुटण्याकरता तुकोबारा आम्ही नेमकं काय करावा? तुकोबारा म्हणतात काय करावा? अभंगाच्या द्वितीयच्या मारा हाक ठेवा. जगाच्या बापाला मृत्यूच्या भीतीने हाक मारा. आणि ज्यांनी ज्यांनी जगाच्या बापाला हाक मारली, जगाचा बाप धावून आला आणि मृत्यूच्या तावडीतून त्याला सोडवलं. सोडवलं म्हणजे मृत्यू नाही, मृत्यू तर निश्चित येणार आहे, पण फक्त मृत्यू सोयीस्कर केला. जगाच्या बापाचा ज्यांनी दावा केला, मग महाराज जगाच्या बापाचा दावा करण्याकरता आयुष्य किती? तुकोबारा म्हणतात मरणाची तव गाठोडी पदरी, जेणे तुझी वय माप भरी. एक लक्षात ठेवा, ज्याला जेवढं आयुष्य दिले त्याला तेवढंच आयुष्य. त्याने किती जरी आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न केला तरी आयुष्य वाढवता येत. जगायचे कुठपर्यंत माप भरत नाही तोपर्यंत जगायचे. काही काही लोक म्हणतात महाराज आमचं एवढं काम राहिलं, एवढं काम झालं की आम्ही मोकळं धरून मारायला. एक लक्षात ठेवा, आयुष्यभर जरी काम केलं तर काम संपत, असे कुणीतरी म्हटले बरं का ते गणेश महाराज. आयुष्यभर जरी काम केलं तरी काम संपत नाही. ज्याच्यावरती आपण जगतोय, कधी कधी त्या कामात करता 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 ज्याच्यावरती आपण जगतोय शेवटी ती काम शेवटी आपल्या कामाला येतं. ते कुणी म्हटले ती मला माहित नाही, पण शब्द फार गोडे बरं का महाराज. शब्द फार गोडे त्यांनी म्हटलेले. ते काय गाठ्यात वगैरे ज्ञानेश्वरीत नाही, पण शब्द गोडे त्यातले कशात ते मला माहित नाही, त्यांनी म्हटले. फक्त पुढे वाईट वाटून घेऊ नका. फक्त लाकूड बोले सुद्धा काय घासायचं ते घास मधला. एक दिवस ऐसा येईला मी तर जाळीला तुझला. लाकूड म्हणते सुताराला, पुढचे शब्द पुढे येतात ते. मडका बोले कुंभाराला, मडका बोले कुंभाराला, काय घडवायचं ते घडव बदला. एक दिवस ऐसा येईला मी तर पाणी पाजिला तुझला. आणि शेवटचं वाक्य आहे का,
नुसतं झाकीन तुझला संपला. आयुष्यभर तरी आपण त्या कामामध्ये प्रयत्न केला, काम संपत नसतं. शेवटी ते कामच आपल्या कामाला येत असतं. पण जगायचं तोपर्यंत माप भरणार तोपर्यंत. आणि हे ज्याला कळलं आणि मग तुकोबाई शेवटी म्हणतात, हे ज्याला कळलं आता तुकोबाई म्हणतात ते दोघा म्हणे भीग आदर्श मातेचे या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण पाठीमागं कार्यक्रमाचं नियोजन करणार त्यांचा गोड परिवार पुणेकर माझ्या उपस्थित असणारे माझे परमित्र वेलाजी बनकर त्यांची उपस्थिती रमेशजी बाबू बनकर यांच्या वतीने सेवेचं निमंत्रण माझे सर्व मित्रवर्ग सर्वांचा त्या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझ्या हरिकीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता या ठिकाणी पुणेकरांच्या आदर्श मातेचं प्रथम पुण्यस्मरण गंगूबाई बाबा व्यवहारी आई नावाचा शब्द आहे पण बोलण्याकरता भरपूर पण माझ्या कीर्तनाची वेळ संपली. मी आई आणि बाप या शब्दावरती सांगून तुमचा वेळ व्यर्थ घेणार नाही. आईची किंमत आणि बापाची किंमत ही अंतःकरणातून पाहिजे. लोकांनी समजून सांगून ती कळत नसती. प्रत्येकाने फक्त एकच संदेश आहे, आईची किंमत आणि बापाची किंमत ठेवा का, कारण त्यांच्या चरणाच्या ठिकाणी स्वर्ग आहे. म्हणून असं म्हटले एक शेवटचं वाक्य आई बापा करता कीर्तनाची परिपूर्णता ऐका. जिंदगी में उस माँ बाप को कभी मत बोलना. तुळशी पार आमची आपली पाठीमागत ऐका. जिंदगी में उस माँ बाप को कभी मत भूलना जो तुम्हें दिल से चाहते हो. झाले माझे कीर्तन. जिंदगी में उस माँ बाप को कभी मत भूलना जो तुम्हें दिल से चाहते हो, वरना एक दिन दिल तो तुम्हारे पास होगा मगर दिल से चाहने वाले माँ बाप तेरे पास नहीं होंगे, माँ बाप तेरे पास नहीं होंगे. एवढं ज्याला कळालं त्याने आई बापाची किंमत ठेवली आणि आई बापाच्या चरणाच्या ठिकाणी स्वर्ग कळालं. म्हणून पाठीमागल्या सर्व या ठिकाणी व्यवहारिक कुटुंबातल्या मुलांनी आईची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली. जगाच्या बापाला विनंती, या दुःखातून सावण्याचं सामर्थ्य देवाने देवा अशी विनंती करतो आणि माझ्या हरिकीर्तन रूपी सेवेच्या ठिकाणी परिपूर्णता ज्ञानेश्वरा